महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण। शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स। पत्रकार संवाद समितीसाठी आपण यामध्ये उपस्थित सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा कोकण माडाचे माजी सभापती बाळासाहेबजी पाटील, या विधान परिषदेचे आमदार सन्माननीय विक्रांतजी पाटील, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते शुभाजी कदम, देवीदासजी खेडकर या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत। दादांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये, विधान परिषदेमध्ये या पनवेलच्या नव्हे तर संपूर्ण राज्याचे काही विषय दादांनी व्यवस्थितपणे हाताळले आणि त्यांना पाठपुरावा करून त्याचा प्रत्यक्षामध्ये जी अनेकमेव मुद्दा जी वस्तुस्थितीमध्ये त्यांना आचरणात आणायला भाग पडलं आणि काही निर्णय घ्यावे लागले शासनाला, ही माहिती देण्यासाठी पत्रकार बंधूंसाठी ही संवाद परिषद दादांनी घेतलेली आहे। त्याचबरोबर सिडकोचे जे महत्वाचे जे विषय होते म्हणजे घरांच्या किमती करायचा विषय असू दे, त्याचबरोबर जे रहिवासी नवीन जी संकुलं झालेली आहेत त्यांच्यामधील काही अडचणी असू दे, सकाळी 11 वाजल्यापासून पत्रकार परिषदेमध्ये येण्याच्या फक्त 10 मिनिटं अगोदरपर्यंत सिडको प्रशासनाशी झटणारा आणि भांडणारा नेता आज मी त्यांच्या सोबत होऊन प्रत्यक्षपणे पाहिला। ते विक्रांतदादा पाटील आपल्याला झालेल्या सर्व घटनांचा आणि घडामोडीचा सविस्तर आढावा देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो, कृपया आपण पत्रकारांना संबोधित करायचं। जेवण झालं सगळ्यांचं? आजची आपली ही पत्रकार परिषद अशा विषयांसाठी आहे की नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नक्की पनवेलकरांचे कोणते प्रश्न मांडण्याचा आपण प्रयत्न केला, कोणत्या प्रश्नावरती आता स्थिती काय आहे आणि मग त्याचा पाठपुरावा सातत्याने आपण करतोय हे आदरणीय सगळ्या पत्रकार बांधवांनाही माहिती असलं पाहिजे, कारण आपण या पनवेलच्या विकासामधला महत्वाचा दुवा आहात आणि आपल्या माध्यमातून हे जनतेलाही माहिती असलं पाहिजे की नक्की आमचे लोकप्रतिनिधी काय करतात। आणि त्यामुळे आपण एक पायंडा पाडला की जेव्हा आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळे आमदार होण्याचं भाग्य मला लाभलं, तेव्हा जनतेने मला विचारण्यापेक्षा अधिवेशनानंतर मीच जनतेला सांगेन की नक्की पनवेलकरांचे कुठले प्रश्न मांडण्याचा आपण प्रयत्न केला, त्यातले कुठले विषय अडचणीचे होते, कुठले विषय पॉलिसी डिसिजन म्हणून करण्याची गरज होती आणि त्या विषयामध्ये आपण नक्की काय मागितलं हे आपण स्वतः जनतेला उत्तरदायी राहू। आपण आपला अहवाल जनतेला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सादर करू आणि त्यासाठीची आपली ही प्रेस करतोय। आपण मागे एक प्रेस केली, आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरची माझी प्रेस जी राहिली होती ती आजची आपण प्रेस करतोय आणि त्याच्यामध्येच आपण आज जी काही सिडकोची एक विशेष बैठक वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण त्या ठिकाणी केली, त्या संदर्भाचे ब्रीफिंग आपण या बैठकीमध्ये, या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला करणार आहे। आणि त्यामुळे पॅटर्न साधारणतः आपण असा केला की अधिवेशनानंतर प्रेस कॉन्फरन्स आणि अधिवेशनाच्या आधी म्हणजे आता 22 जूनला नवीन अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन सुरू होईल, त्याच्या आधी जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत घेणं। मग त्यासाठी मागच्या वेळेला आपण बघितलं की मी अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला होतो, थेट संवाद साधणं शक्य नव्हतं, पण मग मी तिथून फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि त्यातून मला हजारो प्रश्न आले, त्या अनुषंगाने कार्यालयात हजारो प्रश्न आले आणि त्यातल्या जे काही लॉजिकल एंडला जाऊ शकतील अशा प्रश्नांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला। त्यामुळे ह्या अनुषंगाने मी आपल्याला विनंती करणार आहे की 22 जूनला आपले जे काही नवीन अधिवेशन आहे यात आपण पत्रकार म्हणून जे काही इनपुट्स असतील तेही मला द्यावे आणि जनसामान्यांपर्यंत हा विषय पोहोचवावा, जेणेकरून ते मला अधिवेशनच्या
पूर्वी हे विषय माझ्यापर्यंत पोहोचू शकतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी काही आयुध मला वापरता आली त्यात मला तारांकित प्रश्न जे काही लावता आले, या अधिवेशनामध्ये आपण 25 तारांकित प्रश्न लावण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत एकूण आमदार म्हणून 170 तारांकित प्रश्न लावण्याचा प्रयत्न केला. लक्षवेधी या आयुधाच्या माध्यमातून 10 लक्षवेधी आपण आत्ताच्या अधिवेशनात मांडू शकलो आणि आतापर्यंत एकूण 67 लक्षवेधी लावण्याचा आपण प्रयत्न केला. विशेष उल्लेख हे आयुध असतं की ज्यामध्ये या अधिवेशनामध्ये 3 विशेष उल्लेख हे आयुध आपण वापरलं. आतापर्यंत एकूण 29 विशेष उल्लेख या आयुधाचा उपयोग आपण केलेला आहे. औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं होतं. 4 औचित्याचे मुद्दे आपण या अधिवेशनात मांडले आणि आतापर्यंत एकूण 21 औचित्याचे मुद्दे आपण मांडलेले आहेत. अल्पकालीन चर्चा हे एक खूप प्रभावी आयुध असतं. त्या माध्यमातून 4 आपण अल्पकालीन चर्चा घडवून आणल्या आणि एकूण आतापर्यंत 6 अल्पकालीन चर्चा आपण घडवून आणलेल्या आहेत. अर्धा तास चर्चा हे एक आयुध खूप ताकदीचं असतं, ज्यामध्ये आता 7 अर्धा तास चर्चा या विषयाचा आयुधाचा उपयोग केला आणि आतापर्यंत एकूण 14 अर्धा तास चर्चा आपण त्या ठिकाणी घडवून आणलेल्या आहेत. आणि त्यामुळे एकूण जर सांगायचं झालं तर आत्ताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकूण 53 विषयांना आपण हात घातला, त्यामध्ये या सगळ्या आयुधांचा आपण उपयोग केला आणि आतापर्यंत एकत्रितपणे जी काही आयुध आपण वापरली ती 307 विषय आहेत की जे वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे त्यात जे काही प्रामुख्याने विषय होते की आपल्या बहुतांश भागावरती सिडकोचा प्रभाव आहे. सिडको हे इथलं प्लॅनिंग अथॉरिटी होतं, बऱ्याच ठिकाणी एक्झिक्युशन अथॉरिटी पण अजून तेच आहेत, अनेक ठिकाणी एनओसीचे अधिकार त्यांचे आहेत. त्यामुळे सिडकोच्या अडचणी हा प्रामुख्याने विषय, हा कायम लढायला लागणारा विषय. आणि त्याचबरोबरीने एका बाजूला नैना आलेली आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणी हा दुसरा विषय. त्यामुळे या 2 विषयामध्ये ताकदीनं आपण विषय मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे सगळ्यात पहिला जो विषय होता की नैनाच्या माध्यमातून जी काही डेव्हलपमेंट सुरू आहे. सुरुवातीला नैनाच्या बाबतीमध्ये सगळे ड्रोन सर्वे झाले होते आणि त्याच्यामुळे प्लॅनिंग पूर्णपणे चुकीचं झालं होतं. मी जर शेतकरी आहे तर माझ्या जागेवरती मला जो काही 40% मोबदल्याचा भूखंड देणार आहे तो दुसऱ्याच्या जागेवरती दिला गेलाय. तिथे त्या बिचाऱ्याचं ऑलरेडी बांधकाम आहे, मग ते बांधकाम तो काढेपर्यंत मला माझ्या दिलेल्या मोबदल्याचा मी ताबा घेऊ शकत नाही. असे अनेक विषय होते. माझ्या एक्झिस्टिंग बांधकामावरती नैना अथॉरिटीने आरक्षण टाकून ठेवले आहेत, त्यामुळे ते आरक्षण एक्झिक्यूट होऊ शकत नाही कारण माझं बांधकाम त्या ठिकाणी आहे. असे अनेक विषय होते. म्हणजे पावसाळ्यात तळं आहे पण उन्हाळ्यात सर्वे ह्यांनी ड्रोन केल्यामुळे ते सुकलेलं होतं आणि त्यांनी तिकडे आरक्षण टाकून दिलं, त्या ठिकाणी अम्युनिटीज टाकून दिलं, प्लेग्राऊंड टाकून दिले. अरे पण पावसाळ्यात तळ आहे, एखादं स्ट्रक्चर वरतून दिसलं त्याला त्यांनी त्या ठिकाणी एक आरक्षण टाकून दिलं, म्हटलं अनाधिकृत स्ट्रक्चर आहे आरक्षण टाकलं, पण ते अनाधिकृत नाही, ते स्मशानभूमी आहे. तर अशा पद्धतीनं चुका की जे एक चुका ह्यांचे वाभाडे काढत, सिडकोचे वाभाडे काढत आपण ते दाखवल्या आणि त्यांना तोंडात बोट घालावं लागलं की इतक्या चुका कशा असू शकतात. अधिकाऱ्यांचे धाबेदन आणले आणि आपण हे राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब सगळ्यांच्या निदर्शनात आणून दिलं. आणि त्यानंतर त्यांना जाणवलं की नैनामध्ये सगळं काही अलबेल नाहीये. जे हे अधिकारी सातत्याने वर सांगत होते की नैना आमचं सुंदर चाललंय, चांगलं चाललंय, प्रकल्प पुढे जातोय, आम्ही सांगितलं की हा जर का आमच्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो पुढे गेला पाहिजे आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदय जर का फॉलोअप घेत आहेत तर अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती सांगितली पाहिजे आणि खाली जमिनीवर काम केलं पाहिजे. पण नैना दुर्दैवाने एक वीट लावण्यातही तोपर्यंत यशस्वी झाली नव्हती. आणि मग आम्ही मागण्या केल्या, सिडकोनी त्यात सकारात्मक भूमिका घेतली, चुका मान्य केल्या आणि मग आता फिजिकल सर्वेला सुरुवात झाली. नांदगावला फिजिकल सर्वे पूर्ण झाला, देवदला फिजिकल सर्वे पूर्ण झाला, विचुंब्याला बऱ्यापैकी पुढे सरकलेला आहे, उसरलीला आता पुढे सरकतंय. आणि त्यामुळे आता ज्या काही मागण्या आम्ही केल्या होत्या की चुकीच्या पद्धतीनं केलेलं प्लॅनिंग सुधारा आणि त्याचबरोबरीनं सिडकोच्या चुकीमुळे, दिरंगाईमुळे जी काही बांधकाम आमच्या शेतकऱ्यांनी त्या जागेवरती केली त्याला संरक्षित करा. पहिल्यापासून आपल्या ह्या सगळ्या मागणीला सरकारने सकारात्मक उत्तर दिलं होतं की हो आम्ही संरक्षित करू, पण कसं करू हे मात्र सिडको सांगत नव्हती. आणि मग यामध्ये सिडकोने आता त्यामध्ये फिजिकल सर्वे केल्यामुळे त्यातली बऱ्यापैकी सगळे विषय सुटत आले आणि बांधकामं संरक्षित व्हायला लागली. आणि त्यात आपण मागणी केली होती की जर काही बांधकाम आहेत शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवर बांधली, का बांधली? कारण तो परमिशन मागायला तुमच्याकडे आला, पण तुम्ही त्या ठिकाणी 2-2 वेळा नैनाचा प्लॅन बदलला, तुमच्यात संदिग्धता होती आणि मग मात्र तुम्ही वेळ लावता म्हणून त्या विचारांनी स्वतः बिल्डिंग बांधली. मग जर का गव्हर्नमेंटच्या जागांवरची बांधकामं आपण लोकांना अधिकृत करून देतो, त्यांना मदत करतो, केली पाहिजे.
पण मग आमच्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या सातबारावर जरी घरं बांधली तर त्याच्यावर अन्याय का? मग सिडकोच्या दिरंगाईमुळे हे झालं तर तुम्ही त्याला तोडू शकत नाही, हे आपण वारंवार मांडलं आणि त्याला यश आलं की आता ही बांधकामं संरक्षित होत आहेत. मग आम्ही त्यांना म्हटलं की संरक्षित करताना तुम्हाला तांत्रिक अडचणी येतील, आम्ही तुम्हाला भावनिक मांडणार नाही, आम्ही तुम्हाला प्रश्न पण सांगू आणि सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. आम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या एरियाला कंजेस्टेड एरिया जाहीर करा आणि UDCPR मध्ये ज्या काही कंजेस्टेड एरियाच्या तरतुदी आहेत त्या ह्याला लागू करा, तर तुम्हाला यांना संरक्षित करता येईल. मग आता सिडको ह्या विषयामध्ये पॉझिटिव्ह झाली आणि UDCPRच्या तरतुदी जेव्हा ते लागू करतायत तेव्हा त्यांना त्या सगळ्या अटीशितीमध्ये शिथिलता देऊन त्या सगळ्यांना संरक्षित करता येईल अशी स्थिती आहे. आता प्रश्न उरत होता, हे सगळं व्यवस्थित चाललंय, हे सगळं करत असताना अडचणी कुठे येत होत्या तर सिडकोचे रोड्स जे त्यांनी टाकलेत त्या रोडमध्ये येणारी बांधकामं हा अडचणीचा विषय होता. आणि मग ती बांधकामं वाचवता येणं खरं शक्य नाही, कारण रस्ते होते तोपर्यंत नैना पुढे सरकणार नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. मग आम्ही म्हटलं तुम्ही त्याची पॉलिसी जाहीर करत नाही, त्यांनी घर त्याचं बांधकाम कसं काढावं, तुम्ही त्याला काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे की ह्याचं कंपन्सेशन कसं देणार. मग आता जाऊन सिडकोच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी आता ह्यावरती पॉलिसी करण्याचं ठरवलं. येणाऱ्या बोर्ड रिझोल्युशन मध्ये त्यात निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना पर स्क्वेअर फीट, मी आकडा आधीच सांगणं उचित नाही, पण पर स्क्वेअर फीट चार्जेस देऊन त्याच्यामध्ये त्याला ते बांधकाम तिथून काढता येईल, म्हणजे त्याला त्याचा कंपन्सेशन मोबदला मिळेल. म्हणजे हा सुद्धा रस्त्याचा मार्गही मोकळा झालेला आहे. त्यामुळे अशा सगळ्या पद्धतीने नैनाच्या आता सर्वे पुढे सरकायला लागले आणि त्याच्यामुळे हा विषय प्रामुख्याने आपण अधिवेशनात मांडला आणि सिडकोच्या पण कारवाई त्याच्यावरती झाल्या. मी संलग्नतेने त्याला अधिवेशनातल्या विषयाला जे संलग्न आज जी चर्चा झाली ती पण ह्यातच सांगतो, म्हणजे एक एक विषय पुढे जाईल. या सिडकोच्या विषयात आज जी आम्ही चर्चा केली नैनाच्या विषयात त्या ठिकाणी हे जे काही सर्वे करताना दिरंगाई होते हा मुद्दा अजूनही आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी सुटत आल्या पण दिरंगाई होते कारण मॅनपॉवर कमी आहे. आम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये एजन्सी लागणाऱ्या एजन्सी कुठल्या आहेत त्या वाढवा, तुम्हाला जर का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्यायचे तर त्या एजन्सी घ्या, तुमची मॅनपॉवर वाढवा, पण पॅरलल सर्वे होऊ दे. एक सर्वे टीम एका गावाचा करेल, मग 1 महिन्यानी 2 महिन्यानी 3 महिन्यानी दुसऱ्या गावात जाईल, तर पूर्ण नैना संपायला जमाना जाईल, त्यात परत आणखी 5 वर्ष काढा, तर हे चालणार नाही. जे काय करायचं ते ठोस करा आणि टीम वाढवा, शेतकऱ्यांशी संवाद साधा, त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांचं मत जाणून घेऊन आर्बिट्रेशनकडे त्यांचं मत समजून घेऊन या विषयाला निकाली काढा, हे आपण सांगितलं, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. त्यामुळे हा विषय सुद्धा पुढे चांगल्या पद्धतीने सरकतोय. त्यामुळे नैनामध्ये ज्या अपडेट्स आहेत ज्या आपण मांडल्या, सकारात्मक उत्तर मिळवली, पाठपुरावा केला आणि हा सिडको त्या विषयात सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहे. त्यामुळे नैनामध्ये ही प्रगती त्या ठिकाणी आहे. दुसरा विषय आपण अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न केला होता की MMRDAच्या रेंटल हाऊसिंग स्कीम आपल्या सगळ्या भागांमध्ये होत्या आणि त्यामध्ये काय झालं की ही सगळी घरं बांधली, बालाजी सिम्फोनी तिकडे त्याला आदिराजच्या काही बिल्डिंग्स आहेत किंवा अशा सगळ्या घरांमध्ये, इंडिया बुल झालंय, सगळ्या घरांमध्ये ही सगळी घरं बांधली आणि घरं बांधल्यानंतर त्यांनी MMRDAने सांगितलं ही आम्हाला गिरणी कामगारांना द्यायची. आता गिरणी कामगारांना घरं द्यायची होती तर आतापर्यंत देऊन टाकायला पाहिजे होती. 10 वर्ष झाली त्या घरांची अवस्था अशी झाली, हे मी सभागृहात त्या ठिकाणी दाखवलं की त्या घरांची अवस्था अशा पद्धतीनं आहे की त्यांच्या डागडुजीला आता परत खर्च करावा लागेल. म्हणजे शासनाचे पैसे तुम्ही किती वेळा वायाला घालवाल. हे घर कुणाच्या तरी पदरात पडलं असतं, त्याचा काही उपयोग झाला असता ना. गिरणी कामगारांना, गिरणी कामगार म्हणतात आम्हाला मुंबईच्या बाहेर एवढ्या लांब जायचं नाही, मग तुम्ही त्यांचा कन्सेंट घेतला होता का? मग जर का ते न करता तुम्ही हे केलंय, त्यांना नसेल द्यायचं, त्यांना मुंबईत घरं द्या, त्यांना जिथे द्यायचे द्या, त्यांचं समाधान करा. पण ही जर घरं अशीच आहेत तर पनवेलला आम्हाला जेव्हा आमचे झोपडपट्टीमध्ये राहणारे आमचे बांधव आहेत त्यांना जर का आम्हाला आहे त्या ठिकाणी जर का त्यांची स्कीम करायची असेल तर त्यांना कुठेतरी ट्रान्झिटमध्ये हलवावं लागेल. पण ट्रान्झिटसाठी आम्हाला त्यांच्या टेम्पररी काळासाठी ही घरं दिली, आमचे ते लोक ट्रान्झिट होतील, आहे त्या ठिकाणी इमारती उभे राहतील. किंवा ह्या जर का महापालिकेला उद्या वाटलं की ह्या सगळ्या मंडळींना तिथे घरं द्यायची तर ते मॉडेल जर महापालिका करणार असेल तर महापालिकेने ते मॉडेल करावं. पण मुद्दा हा आहे की ही घरं पडून ठेवण्यापेक्षा पनवेल महापालिकेला दिले तर त्या घरांचा उपयोग होऊ शकेल आणि आमचे जे प्रोजेक्ट, समजा मध्ये झोपडपट्टीची वस्ती आहे आणि एखादा सरकारचा महापालिकेचा प्रोजेक्ट त्यामुळे अडकला असेल तर तो प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकेल ही घरं त्यांना दिल्यामुळे. तर अशा पद्धतीने आपण मागणी केली आणि त्यात सुद्धा आपण सकारात्मक उत्तर मिळवलेलं आहे आणि त्यामुळे त्यात सुद्धा विषय मार्गी लागण्याच्या स्थितीत आहे. त्यात त्यांनी मुद्दा आपल्याला असं सांगितला होता की बालाजी सिम्फोनी किंवा पळसप्याकडची घरं ही महापालिका हद्दीच्या बाहेर असल्यामुळे तांत्रिक अडचण येते. आम्ही सांगितलं की ही लागून आहेत त्यामुळे तांत्रिक अडचण खास बाब म्हणून मान्य करा. पण जर का अडचण येत असेल तर आमच्या हद्दीतली आदिराज किंवा या सगळ्या हद्दीतली खारघरकडची जी घरं आहेत म्हणजे रोहिंजनकडची ही तुम्ही कंपन्सेट करा, ही तुम्ही तुमच्या स्कीम मध्ये घ्या MMRDAला, ही घरं आम्हाला द्या कारण ही रेडी आहेत.
अशा पद्धतीनेही पर्याय आपण देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सुद्धा मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिलं. त्यामुळे त्यात सुद्धा हा विषय पुढे जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला दिसतो. यामध्ये सिडकोचा अजून एक विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केला की ज्यात आपण यश मिळवलं की 1970 पासून 55 वर्ष सिडकोनी शेतकऱ्यांच्या जागांवर शिक्के मारून ठेवले. सिडको जागा घेत पण नाही आणि शेतकऱ्यांना काही करू देत पण नाही, मोबदला पण देत नाही, म्हणजे जमीन घेत पण नाही आणि सोडतही नाही आणि सिडको लोकांना काही करू देत नाही. हा विषय किती वर्ष तुम्ही प्रलंबित ठेवणार आहे? तुम्ही एकदा ठरवलं पाहिजे की तुम्हाला जमीन पाहिजे का, असेल तर मोबदला द्या, शेतकऱ्याची चर्चा करा, त्याला मान्य असेल मोबदल्याने त्याला हे द्या, अमाऊंट द्या, नसेल तर तुम्ही ती जागा सोडून द्या, तुमचा शिक्का काढून घ्या. आणि त्या विषयाला आपल्याला सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये 450 हेक्टर म्हणजे अंदाजे 1100-1200 एकर जमीन डिनोटिफाईड करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी आपल्याला मिळालं आणि त्या माध्यमातून एवढ्या शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे टेंबोडे, वळवली किंवा देवीचा पाडा, घोटचाळ या सगळ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या जमिनीवर शिक्के आहेत त्या माध्यमातून निघतील. असे शिक्के पनवेल विधानसभा क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी आहेत. आम्ही त्याचा आधार घेऊन म्हटलं की हे सुद्धा शिक्के आपण काढले पाहिजेत किंवा तुम्हाला खरंच जमीन पाहिजे असेल, तुमचं काही त्यात ग्रोथ सेंटर असेल तर आम्हाला ते पटवून दिलं पाहिजे आणि ती तुम्ही योग्य मोबदला देऊन जमीन घेतली पाहिजे. पण तुम्ही अडकवून ठेवण्याचं कुठलं 2-2 पिढ्या आमच्या त्या ठिकाणी संपल्या, पण त्या ठिकाणी तुम्ही जर सिडको मोंगलाई असल्यासारखं वागते आणि त्या जमिनी घेत पण नाही आणि आम्हाला काही करू देत नाही, हे योग्य नाही. आणि त्यामुळे त्यात सुद्धा आपल्याला सकारात्मक उत्तर मिळालंय आणि त्यामुळे त्याचाही पाठपुरावा आपला सुरू आहे. पण 450 हेक्टर जमीन आपण डिनोटिफाईड करून त्या ठिकाणी घेतलेली आहे. गरजेपोटी घरांचा विषय होता की आपल्याकडे पूर्वीचा GR आहे की ज्याच्यामध्ये गरजेपोटी घरांना संरक्षित करायचं म्हटलंय, पण त्यातल्या काहीतरी बारकावे काढून सिडकोनी परत त्यात अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी अतिक्रमणाच्या कारवाया करायला लागले, तर आपण त्या कारवायांना त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की हा GR आहे, त्यामुळे त्या GRचा आधार घेऊन कुठे कारवाया थांबवता आल्या तर थांबवल्या. पण याच्यामध्ये जर का त्या गरजेपोटी घरांचा GR आहे तर तुम्ही त्याला काय इम्प्लिमेंट करत नाही, हा प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारला आणि त्यात सुद्धा आपल्याला सकारात्मक उत्तर मिळालं की जर का पूर्वीच्या GR मध्ये काही अडचणी असतील तर त्यात आपल्याला त्यात काही करेक्शन्स करण्याची वेळ आली तरी सरकार त्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे त्या विषयात सुद्धा आपण सकारात्मक पद्धतीनं पुढे गेलो. त्यामध्ये जेव्हा या सगळ्या शहरांचा विकास होतोय तेव्हा या सगळ्या भागामध्ये नुसतं शहर म्हणजे कॉन्क्रीटचं जंगल हे अपेक्षित नाहीये. मग या शहराचा विकास होताना तो समतोल विकास होतो का? म्हणजे आमचं शहरांमध्ये बिल्डिंग उभ्या राहतात पण आमच्याकडे एखादं सेंट्रल लायब्ररीच्या धर्तीवर एखादं अद्ययावत वाचनालय येतं का? या ठिकाणी शहराचा विकास होताना सेंट्रल पार्कची निर्मिती झाली पण त्यात ते अद्ययावत करण्यात आलं नाही. तिथे अजूनही खूप मोठा हिस्सा हा अविकसित आहे. म्हणजे जर का आकडा सांगायचा झाला तर 30 हेक्टरपेक्षा जास्त जमीन अशी आहे की जी अविकसित आहे. इथे एखादा मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अम्युजमेंट पार्क येऊ शकतं की खारघर जर का आम्ही अद्ययावत शहर म्हणतो, आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेलं शहर म्हणतो, तर इथे पर्यटनाच्या दृष्टीने येणाऱ्या लोकांना वेगळं काय आहे, आमच्या रहिवाशांना वेगळं काय आहे. एखादं वंडरलँड सारखं मोठं प्रोजेक्ट इथे होऊ शकतो पण त्या बाबतीमध्ये सिडकोची उदासीनता होती. आपण सांगितलं की ह्याला तात्काळ आपण प्रायोरिटीवर घ्या आणि या डेव्हलपमेंटमध्ये टाका. सिडको त्या विषयातही पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे त्या अविकसित भागाचा विकास त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. नाहीतर सिडकोच्या मूळ भूमिकेप्रमाणे जागा मोकळी आहे म्हणून तिथे सुद्धा कुठला तरी प्रोजेक्ट जाहीर करतील आणि तिथे पण हे बिल्डिंग बांधतील ही भीती माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे तिथे हा अम्युजमेंट पार्क सारखा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे ही मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी तळोजासारख्या भागामध्ये जिथे RPZ आहे आणि त्या ठिकाणी एखादं थीम पार्क तिथेही यायला पाहिजे. कारण तळोजासारख्या भागामध्ये एवढ्या मोठ्या वस्त्या त्या ठिकाणी तयार होतात आणि एक सिडकोच्या स्कीम मध्ये 7-7, 8-8 हजार लोक राहतात. 67,000 घराच्या स्कीम सिडकोनी लॉन्च केल्या. एका घरामध्ये 3-4 लोक पकडली तरी 2 लाखाच्या वरती लोक इमिजिएट राहायला येणार आहेत. मग अशांसाठी ना मैदान आहेत, ना उद्यान आहेत, ना त्याच्यासाठी तिकडे एखादी थीम पार्क आपण केलंय. लागून असणारे मॅनग्रोव्ह आहेत, माहीम सारख्या वडाळ्यासारख्या ठिकाणी मॅनग्रोव्ह सारखे पार्क त्या ठिकाणी केले गेले. इथे ते आमच्याकडे अद्यावत शहरात केले पाहिजेत म्हणून मॅनग्रोव्ह पार्कची संकल्पना आपण त्या ठिकाणी मांडली. अशा पद्धतीनं आपण या भागांमध्ये काहीतरी अद्यावत व्हायला पाहिजे हा विषय त्या ठिकाणी केला. जर का आम्ही समुद्र किनाऱ्याला लागून आहे, खाडी आम्हाला लागून आहे, तर या ठिकाणी एक चांगलं दर्जेदार ॲक्वेरियम होऊ शकतं. त्यासाठी नुसती मागणी केली नाही तर आम्ही त्यांना जागा शोधून दिली की जर का मत्स्य आपलं जे केंद्र आहे बंदर रोडला ती कोकण कृषी विद्यापीठाची जागा आहे आणि तिथे 10 एकर जागा देण्यासाठी आम्ही कोकण कृषी विद्यापीठाकडनं मान्यता पण मिळवलेली आहे. म्हणजे जागा आहे, मान्यता मिळवलेली आहे. जागा खाडीला लागून असल्यामुळे सॉल्ट वॉटर आणि क्लिअर वॉटर म्हणजे गोडं पाणी ह्याची उपलब्धता आहे जी ॲक्वेरियमसाठी लागते. आम्ही सांगितलं इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲक्वेरियम व्हायला पाहिजे.
जे मुंबईला इतकं सुंदर ॲक्वेरियम आहे पण जागा नाही त्यांच्याकडे, आमच्याकडे जागा आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवरती आजूबाजूला चांगलं ठिकाण हे व्हायला पाहिजे, इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲक्वेरियम व्हायला पाहिजे. नितेश राणेजींच्या दालनात आपण बैठक लावली आणि त्यांनी सकारात्मक निर्णय केला आणि त्या ठिकाणी तात्काळ ह्याचा प्रोजेक्ट सबमिट करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे त्या विषयात सुद्धा सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. यानंतर सिडकोच्या अखत्यारीत ज्या काही रिव्हर्स आहेत, मग कासाडी नदी असेल किंवा अन्य नद्या आहेत, तर या नद्यांचं रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे की यामध्ये त्या नद्यांना कुठे घाट करणं, तिथे काहीतरी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट होणं, तिथे जर का पावसाळ्यामध्ये काही आपण पाणी अडवू शकलो, म्हणजे आमची गाडी नदी असेल तर पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी ओव्हरफ्लो होते, नागरिकांना त्रास होतो आणि पावसाळा संपला ते संपला म्हणजे पाऊस जरा कमी झाला की नदी कोरडी पडते. मग असलेल्या कालावधीमध्ये जर का थोडे आम्ही याला बाण टाकू शकलो, जिथे स्कोप आहे, जिथे पात्र थोडं विस्तीर्ण आहे, या ठिकाणी टाकले तर आम्हाला थ्रूआउट 7-8 महिने, अगदी 12 महिने नाही पण 7-8 महिने तिथे पाणी वापरता येईल का, तिथे आम्हाला रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करता येईल का, हा विषय मांडण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या ठिकाणी पनवेल भागामध्ये कामगारांची संख्या मोठी आहे, मोठ्या मोठ्या MIDCs आहेत, यांच्यासाठी एक स्वतःचं हक्काचं ESIC हॉस्पिटल असलं पाहिजे ही मागणी आपण त्या ठिकाणी केली आणि महसूल खात्याकडनं तात्काळ त्यांना जमीन मिळण्यासाठीची मान्यता करून घेतली. येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये त्याचा निकाल होईल अशी स्थिती आहे आणि ती जमीन ESIC डिपार्टमेंटला हँडओव्हर होईल. ती झाल्या ESIC डिपार्टमेंटने प्रस्ताव दिलेला आहे की आम्हाला हे हॉस्पिटल करतोय, आम्ही चांगलं मोठं हॉस्पिटल, अद्ययावत हॉस्पिटल त्या ठिकाणी ते करतायत. शिरडोन जवळची जागा ही त्यासाठी प्रस्तावित झालेली आहे आणि त्यामुळे ती जागा मिळण्याचाही मार्ग मोकळा झालेला आहे आणि महसूल खात्याने ऑलरेडी सकारात्मक त्यात निर्णय केलेला आहे. त्याचबरोबरीनं तळोजा भागामध्ये जे काही पार्किंगचा प्रश्न होता ते आम्ही सांगितलं की इथे जर का पार्किंगचे प्लॉट्सच आपण दिले नाही, लॉट्स दिले नाही तर रस्त्यावरती पार्किंग होते, ट्रेलर रस्त्यावर उभे राहतात आणि मग त्याच्यामध्ये आमचे बाईक स्वार आणि इतरांचे जीव जाण्याचे प्रकार घडत आहेत. तर ह्याला सेन्सिटिव्हली आपण बघितलं पाहिजे. त्याचबरोबरीनं फुडलँडकडनं जाणारा ते सगळा चौक आहे, तिथे मोठे मोठे ट्रेलर्स ट्रॅफिकमध्ये अडकतं सगळं, तिथे ओव्हरब्रिजची गरज आहे, तिथे ऍक्सिडेंट्स होतात, तिथे अनेकांचे जीव गेलेले आहेत. त्यामुळे त्या विषयात तर थेट मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं आणि तात्काळ या विषयामध्ये एक भूखंड उपलब्ध करून देऊन पार्किंगची वेगळी सुविधा करण्यासाठीचा सुद्धा विषय सकारात्मक पद्धतीने पुढे गेलेला आहे. आमचा पाठपुरावा त्या विषयात सुरू आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे अनेक विषय त्या ठिकाणी मांडण्याचा आपण प्रयत्न केला. पनवेल महापालिकेतले आमचे कामगार आहेत जे इंजिनियर दर्जाची मंडळी किंवा अन्य कर्मचारी आहेत, हे खूप कालावधी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात. त्यांना पनवेलची आता पूर्ण माहिती झाली, ज्युनियर इंजिनियर आहेत किंवा अशी सगळी मंडळी आहेत की ज्यांना पनवेलच्या पूर्ण रचनेची माहिती झाली, त्यांनी रचनेत काम केलं. मग अशा वेळेला जेव्हा त्यांना कुठेतरी संधी देण्याची वेळ येते तेव्हा मात्र महापालिका आम्ही काय सांगतो की ठीक आहे, आम्ही परीक्षा घेऊ आणि नवीन लोकांना काम देऊ. ठीक आहे, परीक्षा घेतली, नियमाने आपण करतोय आणि त्यामुळे त्यामध्ये जी संधी मिळते ती कदाचित बाहेरच्या लोकांना जास्त मिळते. पण आम्ही म्हटलं की किमान तुम्ही यांना संधी देण्यासाठी काही ग्रेस मार्क्स वगैरे देऊ शकता का, की यांना अनुभव आहे, यांना काही वेगळं मायलेज देऊ शकता का, किंवा ठीक आहे यांना थोडी शिथिलता आणि ह्या लोकांना सामावून घेऊन इतर लोक परीक्षेने भरा. पण ते मागच्या कालावधीमध्ये तसं घडलं नव्हतं. म्हणून आम्ही म्हटलं की जसं नवी मुंबई महापालिकेमध्ये ठोक मानधन तत्वावरती ह्या कर्मचाऱ्यांना घेतलंय, म्हणजे राहतील ते कॉन्ट्रॅक्च्युअलच पण ठोक मानधन जे काही राहील त्यामुळे महापालिकेकडनं त्यांना थेट पेमेंट मिळेल, कॉन्ट्रॅक्टर मधला निघून जाईल आणि त्यांना कुठेतरी एवढे वर्ष काम केल्यानंतर त्यांना कुठेतरी मदत होऊ शकेल. तर तो सुद्धा विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केला, त्यातही आपण पाठपुरावा त्या विषयाचा करतोय. पनवेल एसटी डेपोचा प्रश्न खूप काळ प्रलंबित होता, आपण सभागृहातही विषय मांडला. त्यानंतर आम्ही प्रताप सरनाईक साहेबांकडे पाठपुरावा केला आणि त्यामध्ये ECची इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची अडकलेली परमिशन की या विषयामध्ये तात्काळ निर्णय केला पाहिजे ही आपण मागणी करत होतो. आणि आता जर का कॉन्ट्रॅक्टर त्याला जर का दिरंगाई करत असेल तर हे मॉडेल BOT तत्वावरती आपण करा, असं आम्ही त्या ठिकाणी BOT तत्वावरती होत त्याला PPP करा असं आम्ही त्यात मागणी केली. कारण जेव्हा BOTचं मॉडेल येतं तेव्हा त्या कंत्राटदाराला ते बांधायचं असतं, एसटी डेपोला त्यांचा भाग हँडओव्हर करायचा आणि जी काही इमारत तो बांधेल त्यातनं तो रेव्हेन्यू कमवेल. तर हे करताना त्याला हाईट वाढवावी लागते. हाईट वाढवल्यावरती एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या परमिशन मध्ये ते अडकत होतं. आम्ही सांगितलं हाईट वाढवत बसू नका, PPP मॉडेल करा किंवा सरकारने स्वतः पैसे टाका, पण आमच्या हाईटसाठी एवढे वर्ष आमच्या जिव्हाळ्याचा विषय बस डेपो अडकला नाही पाहिजे या विषयात आपण पाठपुरावा केला आणि त्यात सुद्धा प्रताप सरनाईक साहेब सकारात्मक आहेत. तात्काळ जे काही महाराष्ट्रातले 5-6 निर्णय बस डेपो जे करतायत त्यात पनवेलचाही निर्णय त्यांनी करण्याच्या मार्गावरती हा विषय आलेला आहे. त्याचबरोबरीनं आम्हाला इथे MPSCची UPSCची तयारी करणारे अनेक विद्यार्थी आहेत.
यांच्यासाठी एक चांगली अभ्यासिका असली पाहिजे, त्या दर्जेदार या स्पर्धा परीक्षांसाठीचं मटेरियल असलं पाहिजे, ही मागणी आपण केली. आणि त्यामुळे कामोठ्यामध्ये त्या विषयाच्या एखाद्या जागेची मागणी आपण केली आणि ही अभ्यासिका आम्हाला द्यावी आम्ही मागितली. चंद्रकांत दादा पाटील आदरणीय शिक्षण मंत्री, उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांनी आपल्याला सांगितलं की तात्काळ महापालिकेने प्रस्ताव पाठवावा, मी मान्यता द्यायला तयार आहे. त्यामुळे तो सुद्धा विषय सकारात्मक पद्धतीने आपण पुढे नेलेला आहे. त्या ठिकाणी एक विषय राज्यातल्या युवांसाठी, पनवेलच्या युवांसाठी आहेच, पण राज्यातल्या युवांसाठी आपण मांडण्याचा प्रयत्न केला की जसं महिलांसाठी चिंता करणारा महिला आयोग आहे की त्यांना सुमोटो पॉवर्स आहेत की महिलांच्या विषयात अन्याय झाला तर त्या ठिकाणी महिला आयोगाकडे आम्ही दाद मागू शकतो. जर का त्या ठिकाणी एससी समाजासाठी काम करणारा एससी आयोग आहे की त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्या आयोगाचं चांगलं काम चालतं. एसटी आयोग आहे की आमच्या आदिवासी बांधवांसाठी एसटी आयोगाची निर्मिती आहे. मग जर का या देशाच्या जडणघडणीमध्ये, राज्याच्या जडणघडणीमध्ये युवांचा मोठा वाटा आहे तर आमच्यासाठी एखादा युवा आयोग का नसू शकतो? आम्हाला एक युवा आयोग असला पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी युवांवरच्या अन्यायाला दाद मागता यावी. त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं वेगवेगळ्या योजना युवांसाठी राबवल्या जातात, पण त्याचं सेंट्रलाइज मॉनिटरिंग कोणीतरी केलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी अल्पसंख्याकमधल्या युवांसाठी अल्पसंख्याक विभाग काम करतं. त्या ठिकाणी जर का समाज कल्याण डिपार्टमेंटच्या माध्यमातून युवांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत, जाती धर्म वाईज युवांसाठी वेगळ्या योजना आहेत, पण शेवटी तो आहे युवा. म्हणजे याचं सेंट्रलाइज युवांचं हे योजनांचं मॉनिटरिंग जर कोणी करणार नसेल तर त्या योजनांचा लाभ युवांना मिळू शकणार नाही. त्यामुळे याचं मॉनिटरिंग सेंट्रलाइज व्हायला पाहिजे ही मागणी आपण केली आणि त्यात सुद्धा सकारात्मक उत्तर आपल्याला मिळालं. बऱ्याच वेळा असं होतं की आमचे युवक परदेशात जातात, त्यांना योग्य वेळेला योग्य ज्ञान मिळत नाही, नॉलेज मिळत नाही आणि मग गेलं की कळतं ती युनिव्हर्सिटी बोगस आहे. तिथे गेल्यानंतर तो फसतो, आर्थिक विवंचनेत राहतो, आईबापांनी कर्ज काढून तिकडे पाठवलेलं असतं. माझ्या डोळ्यासमोर अनेक केसेस अशा आहेत. पण त्यांना जर का योग्य वेळेमध्ये त्या युवाला ज्ञान घ्यायचं असेल की युनिव्हर्सिटी ओके आहे का, तू लंडनला चाललाय तर तिथल्या 10 मध्ये ही युनिव्हर्सिटी आहे का, की बंद झालेली कुठली ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे, या सगळ्याचं ज्ञान त्याला योग्य वेळेत मिळालं पाहिजे. तिथे गेल्यानंतर इतर प्रकारचे कुठले अन्याय त्याच्यावर झाले, अत्याचार झाले, दाद कोणाकडे मागायची? एम्बेसी बरोबर कम्युनिकेट करणारं महाराष्ट्राची कोणी अथॉरिटी असली पाहिजे, तर त्यासाठी हा युवा आयोग असला पाहिजे ही मागणी त्या निमित्तानं आपण केली. मंगल प्रभात जोडाजींनी त्या डिपार्टमेंटचे ते मंत्री आहेत, त्यांनी यासाठी आपल्याला सकारात्मक उत्तर दिलंय, त्याच्यावर आपण पाठपुरावा करतोय. दुसरा महत्वाचा विषय आपण मांडला की जेव्हा बांधकाम परवानगी आपण मागतो तेव्हा आपलं शहर असेल तर आपण महापालिकेकडे परवानगी मागतो, इथल्या इथे परवानगी मिळते. आमचं जर का नगरपालिका असेल तरी सुद्धा तिथे टाउन प्लॅनर असतो, एटीपी असतो, असिस्टंट टाउन प्लॅनर, तो परमिशन देतो. पण त्या नगरपालिका लागून जर का एखादं गाव असलं तर त्याला मात्र परमिशन घ्यायला कुठे जायचं, तर अलिबागला जायचं. का बरं? तो जर का आमच्या शहराच्या बाजूलाच राहतो, मग त्याला परमिशन जवळ का नको मिळायला? आणि मग तो एवढ्या दूर जाणं, ती जटिल प्रक्रिया, मग तो काय करतो, असंच घर बांधून टाकतो आणि काही वर्षांनी आम्ही त्याला अनधिकृत म्हणतो. मग जर का आम्ही सोय नीट ठेवली नाही तर मग त्याला दोष देण्याचा आम्हाला काय अधिकार आहे? म्हणून आम्ही मागणी केली की नगरपालिका, नगरपंचायती खूप साऱ्या झाल्या अख्ख्या राज्यामध्ये. नगरपंचायतीला जो एटीपी आहे, असिस्टंट टाउन प्लॅनर आहे, त्याला आपण अधिकार द्या की त्याच्याकडनं तो त्यांनी प्लॅन सँक्शन करून घ्यावा. म्हणजे प्लॅन सँक्शनिंग जवळच्या नगरपंचायतीमध्ये होईल आणि त्याला अंतिम मान्यता आहे. जशी इथे नगरपालिका देते तसं त्याची स्थानिक स्वराज्य संस्था कुठली आहे, तर बीडीओ आहे, बीडीओ त्याला अंतिम मान्यता देईल. म्हणजे प्लॅनिंग करण्याचं काम तो तांत्रिक माणूस पाहिजे, तो एटीपी नगरपंचायतीचा, नगरपालिकेचा त्याला ओके करून देईल आणि अंतिम मान्यता बीडीओ देईल. त्याचा प्रश्न जागेवर सुटेल आणि तो मान्यता घ्यायला येईल. आज तो मान्यता घ्यायला येतच नाही, म्हणतो मरू दे, तिकडे कोण जाईल जिल्ह्याच्या ठिकाणी. त्यामुळे असे विषय आहेत, हे पॉलिसी डिसिजनचा विषय, त्यात सुद्धा मी सकारात्मक उत्तर मिळवलेलं आहे आणि त्यात सुद्धा आपण राज्यासाठी हा चांगला निर्णय त्या ठिकाणी करून घेऊ. त्याचबरोबरीनं या ठिकाणी लाईटचा जो प्रश्न आहे, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचा, खूप गंभीर आहे आणि त्यामुळे त्यामध्ये नेऱ्याचं एक सबस्टेशन, कामोठ्याजवळचं एक सबस्टेशन आणि आपल्या खांदा कॉलनीचं एक सबस्टेशन की जिथे आपल्याला पनवेलची भविष्यातली इलेक्ट्रिसिटीची गरज, तात्काळची गरज हा तर विषय आहेच, त्याची फायर फायटिंग आपण करतोच आहे, पण भविष्यातली जर का एवढं मोठं शहर होतंय, गुन्हेगाराने लोक वाढत आहेत, त्याच्यासाठीची इलेक्ट्रिसिटीची प्रोव्हिजन काय आहे, यासाठीची पण आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यात सुद्धा आपल्याला सकारात्मक त्यात उत्तर मिळाले आहेत. 192 करोडचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यामध्ये लागणारे एक्स्ट्राचे ट्रान्सफॉर्मर्स हे आपल्याला त्यात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे भविष्याची जी काही चिंता आहे, पुढच्या 5-6-10 वर्षाची चिंता आहे, ती आपल्या ह्यातनं रिझॉल्व्ह होणार आहे. पण आता 2-3 दिवसापूर्वी जे काय आपण कामोठे, कळंबोलीमध्ये चित्र बघतोय की यामध्ये लोड डिस्ट्रीब्युशन प्रॉपर नसल्यामुळे या अडचणी झाल्या होत्या. त्या विषयात सुद्धा आम्ही तात्काळ कारवाया केल्या आणि त्यामध्ये तात्काळ जे काही जवाहरचा फिडर आपला आहे
कामोठ्याचा, तिथून ते कनेक्शन खांदा कॉलनीत घेऊन खांदा कॉलनीच्या माध्यमातून कामोठ्याला सप्लाय देण्याचं काम हे तात्पुरत्या स्वरूपात आता झालंय. त्यामुळे आता जे काही कामोठ्याला अडचणी येत होत्या त्यातनं त्या विषयाला अडचणीला मार्ग निघतोय. त्यामुळे अशा पद्धतीनं टेम्पररी सोल्युशन आणि लॉंग टाइम सोल्युशनसाठी त्या ठिकाणी आपण हे सबस्टेशन हे ट्रान्सफर मंजूर करून घेण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं अनेक विषय आपण मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. सिडकोच्या घरांचा प्रश्न होता, हा सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय होता की जो माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक विषयांना जे काही यश मिळालं म्हणजे सिडकोच्या घरांचा प्रश्न, त्यात 10% किमती कमी होणं, नैनाच्या विषयामध्ये ड्रोन सर्वे बंद करून फिजिकल सर्वे करणं आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेणं हा सकारात्मक निर्णय आपल्या काळात झाला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी नैनाचे बंद असलेले रजिस्ट्रेशन जे सुरू करण्याचं आपण काम केलं की जे सिडकोच्या चुकीमुळे झालं होतं. त्यामुळे रजिस्ट्रेशनचा विषय त्या ठिकाणी निकाली निघाला. त्याचबरोबरीनं PMTC कर्मचारी की जे 84 साली बंद झालेली बस सेवा मोबदल्या विना 42 वर्ष प्रलंबित होते, 10-10 लाख रुपये त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या अकाउंटला जाणं सुरू झालं, त्याची ह्या चर्चा केली. काही लोकांना पैसे मिळाले, काही लोकांना मिळण्याच्या मार्गावरती आहेत, त्यामुळे ते प्रश्न सुटलेले आहेत. असे जे काही विषय आपण सोडवत गेलो की 450 हेक्टर जमीन डिनोटिफाईड करण्याचा विषय, 1100 एकर जमीन हा विषय मार्गी लावला. नवीन पनवेलला सेक्टर 1 ते 11 मध्ये ते सगळे प्लॉट रिडेव्हलपमेंटचा विषय होता. सिडकोकडे परमिशन मागायला गेली की सिडको सांगायची तुमचं तर पूर्वीचं प्लॅनिंग बंगलो प्लॉटचं आहे, मग आता तुम्ही बंगलोज बांधा. अरे आम्ही बिल्डिंग बांधल्या, तुम्ही CC दिली, तुम्ही OC दिली, आता बंगले कसे बांधणार, आता राहणाऱ्या लोकांचं काय करायचं. मग हा आडमुठा जो काही विषय होता त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. रिडेव्हलपमेंटला मान्यता पण दिली आणि त्यापोटी जे काही चार्जेस एक्स्ट्रा घेत होते ते इतके मोठे चार्जेस होते की एकेका सोसायटीला 1-1 कोटी रुपये भरायला येत होते आणि एक नागरिकावर जर का चार्जेस काढले तर 10 ते 15 लाख रुपये एका रहिवाशाला भरायला लागत होते. ते सगळे चार्जेस झिरो करून घ्यायचं काम त्या माध्यमातून आपण केलं आणि लाखभर लोकांना याचा फायदा झाला. म्हणजे सिडकोच्या घरांचा प्रश्न सोडवला, त्यात 3 लाखांपैकी जास्त लोकांना फायदा. BMTC कर्मचारी 1600 लोकांना फायदा. नैनाचं रजिस्ट्रेशन लाखभर लोकांना फायदा. नैनाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न चुकलेलं प्लॅनिंग लाखभर लोकांना फायदा. त्याच्यानंतर हा जो विषय सांगितला आपण त्याच्यामध्ये 450 हेक्टर जमीन डिनोटिफाईड केले, हजारो शेतकऱ्यांना फायदा. असं मास बेस निर्णय की जनसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करेल असे हे अनेक निर्णय. त्यातल्या सिडकोच्या घरांच्या किमतीचा जो विषय होता की 10% त्या किमतीत सभागृहात निर्णय जाहीर करून आपलं नाव कोट करून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं. आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आम्ही सगळ्यांचे आभार मानले की आमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आपण केलं आणि ह्या किमती आपण कमी केल्या. आता त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न आम्ही पाठपुरावा करत होता. सिडकोची बैठक झाली, त्यात त्याचे निर्णय पण आम्ही करून घेतले की त्या डिले पेमेंट चार्जेस होते, म्हणजे डिले पेमेंट सिडकोकडनं सरकारचा झालेला निर्णय खाली पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे त्या डिले पेमेंटचे चार्जेस तयार झाले की आज आम्हाला पैसे भरायचे पण सरकारने 10% सूट केली, ते खाली पोहोचवायला सिडकोकडे उशीर झाला GR त्यांच्या अडचणींमुळे. आणि मग ते म्हटले की आता पेमेंट ती ऑनलाईन सिस्टम मध्ये ती विंडोज ओपन होत नाही, त्यामुळे पेमेंट डिले झालं. डिले पेमेंट चार्जेस ग्राहकांवर मारले. सिडकोची वेबसाईट अनेक काळ डाऊन होती, बंद होती, त्याचे चार्जेस ग्राहकांवर डिले पेमेंट चार्जेस मारले. त्याचबरोबरीनं तिथे जर का सिडकोचं जे काही रेरा रजिस्ट्रेशन आहे त्याची मुदत संपली होती, रिन्यू करायला सिडकोला उशीर झाला पण त्याचे डिले पेमेंट चार्जेस ग्राहकांवर मारले. त्या ठिकाणी तुमचे जी काही सिडकोची कम्प्लिशन डेट आहे ती 3-3 वेळा बदलते, एकदा 25 सांगतात, एकदा 27 सांगतात, आता 30 सांगतायत. तर ते केल्यामुळे बँक म्हणते ही सगळी असंदिग्धता आहे, आम्हाला एकदा कन्फर्म सांगा तर आम्ही लोन देऊ. तर ते बँकेकडनं त्यात ह्या सगळ्या सिडकोच्या चुकांमुळे उशीर झाला आणि त्यामुळे डिले पेमेंट चार्जेस नागरिकांवर मारले. हे सगळे डिले पेमेंट चार्जेस रद्द केले पाहिजेत ही मागणी आपण करतोय. आज सिडकोची बैठक झाली, त्यात सकारात्मक उत्तर मिळालंय, त्यामुळे त्यातही चांगला निर्णय होईल, ते डिले पेमेंट चार्जेस रद्द होतील अशी स्थिती आहे. त्याचबरोबरीनं GSTचा विषय होता की हे रेट आम्ही घरांचे कमी करून घेतले आणि मग ज्यांनी पूर्वी पैसे भरले त्याच्यावरती GST भरलाय, ते GST त्यांना परत मिळायला पाहिजे. सिडको म्हणते आता आमचे रिटर्न्स भरून झाले. म्हटलं तुम्ही दोघं गव्हर्नमेंट अथॉरिटी आहात, तुम्ही कसं ते परत मिळवायचं तुमचा विषय, त्याची क्रेडिट नोट तयार करा, तुमचा कोण तज्ज्ञ आहे त्याला विचारा. आम्हाला जेवढी अक्कल आहे आम्हाला समजते की क्रेडिट नोट तयार केली तर तुम्हाला पुढच्या GST मध्ये त्याचं कम्पन्सेशन मिळू शकेल. तर ते त्यांना पटलं, म्हणतात हो आता आम्ही ते क्रेडिट नोट तयार करतो. त्यामुळे 2 प्रकार, ज्यांनी GST भरला ज्याची किंमत 45 लाखाच्या वरती पण आहे त्याला तो GSTचे जे काही पैसे परत मिळायचे ते ऍडजस्ट करून मिळतील, हा पहिला विषय. आणि ज्याची किंमत 45 लाखाच्या खाली आली 10% सूट मिळाल्यामुळे त्याला तर डायरेक्टली 5% GST लागत होतं, तो फक्त 1% लागणार, म्हणजे 4% त्याचे वाचणार.
जर का त्याच्या घराची किंमत 50 लाख रुपये असेल तर 5 चोक 20 2-2 लाख रुपये हे एक्स्ट्रा त्याचे वाचणार आहे. म्हणजे ते 10% तिकडे वाचले आणि जीएसटीचे पैसे आणि अन्य पैसे मिळून त्याची जर का सूट मोजली तर 15-16% त्या प्रत्येक लाभार्थ्याची सूट जाते अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे हा एक निर्णय आम्ही मागितला. मी दुसरं सांगितलं की ईडब्ल्यूएसच्या घरांचं रजिस्ट्रेशन आपण 1,000 रुपयात करतात आणि ते LIG असेल तर आपण त्याला नियम लावता की 6% स्टॅम्प ड्युटी भरा. आम्ही म्हटलं तुम्ही प्रस्ताव बनवून महसूल खात्याला पाठवा, आम्ही प्रयत्न करू, कारण दोन्ही घरांचा आकार सेम आहे. ईडब्ल्यूएसची पण घरं 322 फुटाची आणि LIGची घरं पण तेवढीच, मग स्टॅम्प ड्युटी वेळी का लावता? ते जर का त्याचे काही 5% वाचू शकले तर तो एक मोठा विषय त्यात होईल. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की त्याचं पण रजिस्ट्रेशन 1,000 रुपयात व्हावं, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याचाही पाठपुरावा आपण त्या ठिकाणी करतोय. मेंटेनन्स चार्जेस कुठलेही घेणार नाही असं सिडकोने ऍड मध्ये सांगितलं. ती ऍड बघून लोकांनी घरं घेतली आणि सिडकोने त्याला 80,000 90,000 मेंटेनन्स चार्जेस लावले. लिफ्टचे चार्जेस, वॉटर सप्लाय आतमध्ये आणण्याचे कनेक्शनचे चार्जेस, इलेक्ट्रिसिटीची सिस्टम उभारण्याचे चार्जेस, असे सगळे चार्जेस लावले. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जर का ऍड मध्ये दिलंय की कुठलेही छुपे चार्जेस घेणार नाही, मेंटेनन्स चार्ज घेणार नाही, तर ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे आणि ते चार्जेस तुम्ही घेता कामा नये. आणि तुम्ही सेक्टर डेव्हलपमेंट, तिथलं नोड डेव्हलपमेंट किंवा त्या पूर्ण एरियाची डेव्हलपमेंट, शहर सिटी इन्फ्रा डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही हे सगळे चार्जेस टेंडर प्लॉटवरती लोड केलेले असतात. जो बिल्डरला प्लॉट विकतात त्यात ह्या सगळ्या डेव्हलपमेंटचे पैसे टेंडर प्लॉटमध्ये लोड केलेले असतात. मग तिथे केले तर ह्या अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये गरिबांच्या घरांमध्ये पैसे कशाला घेतले पाहिजे हे सांगितलं. तर त्यामुळे त्यातही सकारात्मक मार्ग ओपन झालेला आहे आणि त्यामुळे ते चार्जेस सुद्धा कमी होतील, रद्द होतील अशी काही स्थिती होईल. आम्ही रद्द करण्याची मागणी केलेली. त्यामुळे अशा पद्धतीनं ते विषय आम्ही त्या ठिकाणी मागितलेले आहेत. त्याचबरोबरीनं आम्ही असं म्हटलं की जर का एखादं घर वडिलांच्या नावावरती आहे आणि आता फॅमिली वाढली, त्याच्या मुलाला घर घ्यायचं आहे, तर त्यामध्ये सिडकोचा नियम होता की नाही, मुलाला घेता येणार नाही, एका नवी मुंबई हद्दीमध्ये एकच घर मिळेल. पण ऑलरेडी नगरविकास खात्याने यांना पहिले पत्र पाठवले, मी त्यांना दाखवलं की हे तुमचंच कम्युनिकेशन आहे, तुमचं आम्हाला दाखवायला लागतंय. तर ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, हे अट काढून टाकली आहे की जर का त्या मुलाला जर का स्वतःच्या नावावर दुसरं घर घ्यायचं असेल तर त्यांनी लॉटरीमध्ये यावं आणि ते घर घ्यावं. ह्यासाठी त्यांनी ओपन केलेलं आहे. त्यात सुद्धा सकारात्मक निर्णय होण्याचे चान्सेस आहेत. दुसरा महत्वाचा विषय असा होता की ट्रान्सफर चार्जेस. एक घर एकाच आहे, ते विकताना ट्रान्सफर चार्जेस, दुसऱ्याने तिसऱ्याला विकताना परत सिडकोला ट्रान्सफर चार्जेस. ही प्रक्रिया काही संपताना दिसत नाही आणि त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही जर का आम्ही बाजारभावाने घरं घेतली, तुम्ही आमच्या जागा घेताना शेतकऱ्यांच्या कवडीमोल भावाने घेतल्या, सिडको जेव्हा आली, आम्हाला जमिनी देताना तुम्ही सगळ्या देताना आम्ही जी काही जमिनी घेतल्या किंवा घरं घेतली बाजारभावाने घेतली, मग तुम्ही आम्हाला लीजवर का देता? तुम्ही आम्हाला फ्री होल्ड दिली पाहिजे. आम्हाला पैसे कमी घेतले का तुम्ही? तुम्ही आमच्या जागा घेताना घेता कचऱ्याच्या भावाने. आम्ही जागा घ्यायला गेलो तर 1 कोटी रुपये गुंठा म्हणजे 40 कोटी रुपये एकर, आणि मग तुम्ही जर का त्या ठिकाणी आम्हाला जर का बाजारभावाने पैसे, फ्लॅट घ्यायला गेलो तर 10,000 रुपये स्क्वेअर फीटचा रेट, आम्ही बाजारभावाने घेतलंय तर आम्हाला तुम्ही त्याचा लीजवर नका करू, एकतर फ्री होल्ड करा. पण तो भांडण्याचा वेगळा विषय, तो मी भांडत राहील. पण आता ट्रान्सफर चार्जेस जे घेताय ते तुम्ही घेतले नाही पाहिजे. एकदा घेतले, दोनदा घेतले, पूर्वी 10 वेळा घेतले का घरावर तुम्ही, आता ते ट्रान्सफर चार्जेस रद्द केले पाहिजे. ही सुद्धा मागणी आपण केली आहे. त्यामुळे त्याचा पाठपुरावा करावा लागेल. ते काही लगेच रद्द होईल असं नाही, पण त्यात पाठपुरावा आपण करतोय. त्यामुळे अशा पद्धतीनं हा एक विषय मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याचबरोबरीनं जी काही घरं घेतली सिडकोच्या या सगळ्या भागांमध्ये आणि सिडकोचे प्रोजेक्ट आहेत, ह्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज घरं दिली जातात. ओपन कॅटेगरी, SC कॅटेगरी, अशी कॅटेगरी वाईज ही घरं दिली जातात. ती परत विकताना ओपनची व्यक्ती ती घरं कोणालाही विकू शकते. पण आमचा SC समाजाचा बांधव मात्र ते घर विकताना परत अट ठेवली की ते SC समाजाच्या व्यक्तीला विकलं पाहिजे. म्हटलं हे कशासाठी आहे? त्याला बिचाराला त्याचं घर विकायचं आहे, तुम्ही त्याला घर दिलं, त्याला विकायचं असलं नंतर भविष्यामध्ये, लगेच विकायला तर त्याची परवानगीच नाहीये, त्याच्या अटी शर्ती आहेत. पण जेव्हा नियमाने विकायची वेळ येईल तेव्हा त्याला बाजारात कोणाला विकता यायला पाहिजे, ही अट काढली पाहिजे. त्यात सुद्धा सकारात्मक निर्णय सिडको करण्याच्या मानसिकता, आज मला त्यात सकारात्मक उत्तर आम्हाला त्यात मिळालेलं आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं विषय आम्ही ज्या सिडकोच्या घरांचे जे विषय त्यात म्हटलं की पोझिशनची तारीख जी आहे ती आपण आम्हाला स्पष्टपणे सांगा. तारखा तुम्ही एकदा 28 करता, 2029 करता, 2030 करता, हे चालणार नाही. तर 15 दिवसात त्यात निर्णय करणार आहे असं सिडकोने आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नैनाच्या विषयामध्ये आम्ही सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांच्या जागा तुम्ही आम्हाला 40% भूखंड कुठे देताय, काय करताय, सगळं करताय. शेतकरी आमचा तयार झालाय, प्रकल्प व्हायला पाहिजे, कुठेतरी सगळं चाललंय चांगलं. आता हे सगळं करताना त्याला किमान एखादी चांगली फाईल बनवून द्या, त्याला दाखवा हे तुझी फाईल आहे,
ही तुझी जागा होती, त्याला आम्ही नोटीस पाठवली, तुझा आर्बिट्रेटरकडे ही चर्चा झाली, त्यानुसार हा निर्णय झाला, तुझ्या जागेचा नकाशा जुना असा होता, आता फायनल प्लॉट दिला त्याचा नकाशा असा आहे, तुझा हा 7/12 जुना असा होता, आता त्याला फायनल आम्ही त्याचं प्रॉपर्टी कार्ड केलं ते असं आहे, त्याची प्रत अशी, आणि ती फाईल जर त्याला दिली आयुष्यभराचा तो दस्त त्या 40% जागेचा जो काही प्लॉट फायनल प्लॉट त्याला मिळाला त्याचा दस्त त्याच्याकडे राहू शकेल. हे काही करण्याची मानसिकता त्यांची नव्हती, पण आता त्यांनी सगळं करण्यासाठी तयार झालेत आणि अशी एखादी फाईल बनवून ते शेतकऱ्यांना देतील अशी त्या ठिकाणी मानसिकता तयार झालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं त्यात सुद्धा सकारात्मक निर्णय आपण करून घेतलाय. त्यामुळे अशा पद्धतीनं अनेक विषय, खरं खूप विषय अजून सांगावे लागतील, पण असे बरेच विषय आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. शाळांच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलं की हे सगळे नवीन नोट डेव्हलप करतात, सिडकोने एवढा भाग डेव्हलप केला, शाळांसाठी जे भूखंड ठेवले आणि मैदानासाठी जे पण भूखंड ठेवले, पण चापलुसी काय केली तर शाळेला जोडून असलेला मैदानाचा प्लॉट हा शाळेला जोडला आणि दाखवलं की हा शाळेसाठीचा वापर आपण करा आणि मोकळ्या वेळेत लोकांना द्या. म्हणजे पब्लिक साठीचा प्लेग्राऊंड ते जोडलं शाळेला. म्हणजे शाळेच्या अटी शर्ती ज्या असतात, एवढं ग्राउंड पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी तिकडं जोडून ती मान्यता करून घेतली आणि जनतेचा जो भूखंड खेळण्याचा हक्काचा होता तो मात्र गेला. आता ते शाळा कुलूप लावून बसले त्याला. आम्ही सांगितलं की एकतर लोकांसाठी वेगळे भूखंड आता नियोजनामध्ये टाका, जे मोकळे भूखंड आहे ते खेळासाठी असले पाहिजेत, ते तुम्ही असे मनमानी करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी सकारात्मक सांगितलंय आणि सांगितलंय शाळांनी जे काही कुलप मारले आहेत ते तात्काळ काढायला लावायचं आणि शाळेची वेळ संपल्यावर जे काही तुमच्या नॉर्म्समध्ये आहे, अटी शर्तींचं उल्लंघन कशा करतील शाळा, तुम्ही तात्काळ त्यांना पत्र काढा की ह्या सगळ्या जागांची आपण मारलेली कुलपं लावली ती खोला आणि पब्लिकसाठी ओपन करा. पण अशा पद्धतीने हा सुद्धा विषय आपण केलाय. पार्किंग ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. भविष्यात एका घरात 2-2 गाड्या 3-3 गाड्या होत आहेत, मग पार्किंग रस्त्यावर लोक करतात. आपण शहर जर का नवीन करतोय तर पार्किंगसाठी स्वतंत्र प्लॉट असले पाहिजे, याची त्या ठिकाणी तरतूद आपण केली पाहिजे. त्यात पण सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलंय की हो हे योग्य आहे, आम्ही यामध्ये त्या ठिकाणी तरतूद करू. पाण्याची समस्या ही एक गंभीर समस्या आपल्या सगळ्या भागात आहे. या 2 महत्वाचे निर्णय आहेत की ज्यामध्ये आपण एका बाजूला शिलार डॅम मध्ये आपलं रिझर्वेशन त्या ठिकाणी मंजूर करून घेतलंय. माझ्या कारकिर्दीतले आमदार झाल्यावर आयुष्यातली पहिली लक्षवेधी की माझं भाग्य आहे की मी पाणी विषयात लावू शकलो आणि त्यामध्ये शिलार डॅम आपल्यासाठी त्यात कोटा मंजूर करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये आपल्याला मिळालं आणि गिरीश महाजन साहेब यांनी ते उत्तर आपल्याला दिलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो कोटा मंजूर झाला. त्याच्या सगळ्या पुढचा पाठपुरावा त्या ठिकाणी आपण केला आणि त्यामुळे आता ते पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण हे करताना इमिडिएट अरेंजमेंट काय आहे तर त्या विषयामध्ये नावाशेवा टप्पा 3 ची जी योजना आहे त्या विषयामध्ये पूर्वी टेंडर क्लॉजेसमध्ये काही चुका होत्या, एस्केलेशन क्लॉज नव्हता आणि त्यामुळे हे जे काही पिग आयनचे रेट वाढले आणि त्यातून ज्या काही अडचणी तयार झाल्या त्यातनं कॉन्ट्रॅक्टर त्यातनं विड्रॉ झाला की मला हे परवडत नाही, त्यामुळे 1.5-2 वर्षा प्रकल्प रखडलं. पण आता त्याला सरकारने एस्केलेशन दिलेलं आहे, पैसे वाढीव मान्यता केलेली आहे, पण तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टरची दिरंगाई असं दिसतंय. तर त्या विषयाचा तात्काळ पाठपुरावा जो करायचा ते करण्यासाठी आम्ही पाठपुरावा आता सुरू केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल अशी स्थिती आहे. ती झाल्यानंतर आपल्याला आपल्या हक्काचं पाणी सगळे हे जे काही प्रोजेक्ट नवीन होत आहेत, MMRDA ची रेंटल हाऊसिंग स्कीम त्यासाठीचं आपल्याला त्यात काही पाण्याचं रिझर्वेशन आहे 15 MLD तर ते पण पनवेललाच मिळेल आणि त्याच योजनेतनं सिडकोला जे पाणी मिळणार ते पण सिडको पनवेलसाठीच वापरेल. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये अंदाजे 150 MLD इतकं पाणी त्यात आपल्याला मिळू शकेल की जे आपल्याला सफिशियंट पाणी होऊ शकेल. त्यामुळे ही अडचण 6 महिन्यासाठीची आहे आणि मोठं धरण आपलं होतंय ते काही 4-5 वर्ष त्याला लागतील. त्या कालावधीमध्ये लॉंग टर्म विजन म्हणून ते सुद्धा आपलं होतंय. त्यामुळे पाण्याची पण अडचण या माध्यमातून सुटण्याचा मार्ग त्या ठिकाणी आपल्याला जनतेला माहिती असला पाहिजे, तो आपण त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पण अशा पद्धतीनं अनेक विषय आपण त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत. अधिवेशन काळात काय झालं आणि या ठिकाणी आजच्या सिडकोच्या बैठकीत काय झालं हे आपल्यासमोर विस्तृतपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्या ठिकाणी सिडकोच्या आजच्या बैठकीमध्ये त्यामध्ये आपल्याकडे एखादं अद्ययावत ऑडिटोरियम, रिक्रिएशन सेंटर, अद्ययावत लायब्ररी असली पाहिजे, इंडोर आउटडोर स्टेडियम असलं पाहिजे, या विषयाचा आपण पाठपुरावा करतोय. सिडकोकडून महापालिकेला एक प्लॉट येणं बाकी आहे. मी अधिवेशनात तो विषय मांडला होता की सिडकोने तो प्लॉट 31 कोटी रुपये भरून घेतले. पैसे भरल्यानंतर कळलं की ही जागा सिडकोने ॲक्वायरच केली नाही आणि महापालिकेला दिली. मग ते परत पत्रव्यवहार झाला आणि मग सिडकोने दुसरा प्लॉट दिला.
दुसरा प्लॉट दिल्यानंतर तिथे काही अतिक्रमण होती, त्यामुळे तो विषय नाही. मग तिसरा प्लॉट दिला, त्यात महापालिका म्हटली हा प्लॉट आम्हाला मान्य नाही, कारण तिथली जी काही सिच्युएशन आहे ती योग्य नाही. त्यामुळे आज तागायत तो प्लॉट त्या ठिकाणी दिला गेलेला नाहीये. पण आज सिडकोच्या बैठकीत आम्हाला सांगितलं की आम्ही 1 आठवड्यामध्ये हा विषय निकाली काढू. त्यामुळे महापालिकेचाच प्लॉट त्यांना मिळायला ज्या काही अडचणी होत आहेत त्यांच्यासाठीही आपल्याला भांडावं लागतंय. त्यामुळे तो सुद्धा विषय मार्गी लागण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे. सिडकोच्या हद्दीमध्ये ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्यांचाही पुनर्विकास कधीतरी व्हायला पाहिजे. महापालिकेच्या जागावरच्या झोपडपट्ट्याचा विचार महापालिका करते, पण सिडकोच्या जागेच्या झोपडपट्ट्या आहेत तिथे किमान SRA स्कीम करा. तुम्हाला नसेल झेपत तर प्लॉट महापालिकेला द्या, महापालिका तिथे काहीतरी पुनर्विकासाचा विचार करेल. याची काही ना काही पॉलिसी ठरवण्याची गरज आहे. यात सुद्धा तात्काळ निर्णय करण्याच्या आजच्या बैठकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. त्यामुळे महिनाभरात त्यात सुद्धा काही पॉलिसी त्यांची ठरेल अशी स्थिती आहे. वसई विरार अलिबाग कॉरिडॉर की ज्यामध्ये ॲक्विजिशनची प्रक्रिया सुरू झाली, अनेकांना पैसे मिळाले, पण मधल्या काळामध्ये ही प्रक्रिया अडकली आणि आता हायकोर्टाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन त्या यंत्रणांनी, सरकारी यंत्रणांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्याला आता पैसे द्यायचे त्याला आम्ही पूर्वी मान्य केलेल्या रेटनी देणार नाही, त्याला आम्ही कमी रेटनी देऊ. तर आम्ही म्हटलं का बाबा अन्याय आमच्यावर, आणि मग आम्ही खालपासून वरपर्यंत अभ्यास करून महसूल मंत्री महोदयांकडे याची बैठक लावली. महसूल मंत्री महोदयांनी कडक निर्देश सगळ्या अधिकाऱ्यांना दिले, तात्काळ प्रस्ताव रिवाईज करून द्यायला सांगितला आणि यामध्ये जे काही रेट पूर्वी मिळणार होते तेच त्यांना मिळायला पाहिजेत. ज्यांचे वाढतायत त्यांना वाढवून द्या, पण ज्यांना कमी होत आहेत त्यांना पूर्वी एवढे तरी मिळायला पाहिजेत. हे त्या ठिकाणी प्रस्ताव आदरणीय कलेक्टर महोदयांनी त्या ठिकाणी राज्य शासनाला पाठवलेला आहे. त्यामुळे त्यात सुद्धा सकारात्मक निर्णय करून घेण्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण करतोय. म्हणजे थोडक्यात काय तर सरकारची भूमिका पॉझिटिव्ह आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंची भूमिका प्रचंड पॉझिटिव्ह आहे. गरिबांना घरं मिळावी, नैनासारखा प्रकल्प व्हावा, पाण्याच्या समस्या सुटावा, या सगळे विषय ते करतायत. पण ते करताना जर का अधिकारी याला कुठं गालबोट लावणार असतील तर मात्र अंत्योदयाचं जे स्वप्न आहे, शेवटच्या व्यक्तीच्या अश्रू पुसण्याचे स्वप्न आहे, जे देवेंद्रजी बघून त्या ठिकाणी काम करतायत त्याला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम होतं. मग अशा वेळेला आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीची ती जबाबदारी आहे की जर का हे अधिकारी त्याला जर का कुठे मिठाचा खडा घालणार असतील आणि चुकीचं करणार असतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे. मग ती सिडको असो, ती MJP असो, ती महापालिका असो किंवा अन्य कोणी असो, चुकत असतील आणि आमच्या सरकारच्या मिशनला जर का कोणी विरोध करणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. त्या भूमिकेत आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि त्यामुळे अनेक सकारात्मक निर्णय आपण त्या ठिकाणी करून घेतले. त्या ठिकाणी जनता आणि सरकार याचा दुवा बनण्याचं आपण काम केलं. जर का अधिकारी चुकीचा वागत असेल तर त्यांना धडा शिकवण्याचं काम केलं. अशा पद्धतीने हे विषय बऱ्यापैकी सुटलेले आहेत, अनेक सुटण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पनवेलकरांपर्यंत हे विषय पोहोचावे यासाठीचा हा प्रयत्न होता. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.